ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 3. कर्मयोग. मागील अध्यायात कर्मयोग आणि समत्व बुद्धियोग म्हणजे सांख्ययोग भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे. सांख्ययोगालाच बुद्धियोग असेही म्हणतात. बुद्धियोगाने ब्रह्मस्थिती प्राप्त होते. तो कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे हे निश्चितपणे सांगितलेले असले तरी अर्जुनाला मात्र भगवंत वारंवार युद्ध करण्याचा म्हणजे कर्मयोगाचा आदेश देत आहेत. युद्धासारख्या घोर कर्मामुळे अर्जुनाला त्याचे आप्त बंधू गुरु सखे सोयरे यांचा वध करण्याचे अघोरी कर्म करून पापाचे धनी व्हावे लागणार आहे आणि अर्जुनाला नेमके तेच नको आहे. शिवाय कर्मयोग व सांख्ययोग असे 2 प्रकारचे मार्ग ऐकून अर्जुनाच्या मनातील गोंधळ आणखीच वाढला आहे. म्हणून त्याने भगवंताला विचारले. श्लोक 1. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान नियोजयसि केशव. अर्थ, हे कृष्णा, कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुला मान्य आहे तर मग हे केशवा, मला या युद्ध कर्मासारख्या भयंकर कर्मास तू का बरे प्रवृत्त करत आहेस. विवरण. अर्जुन भगवंताला विचारत आहे की मागील सर्व बोलणे मी अगदी नीट ऐकले आहे. त्याचा विचार केला तर आत्मस्वरूपाचे ठिकाणी कर्म आणि कर्ता काहीच राहत नाही. आणि असे असताना युद्धासारखे महाभयंकर कर्म मी का करावे असे तू मला सांगत आहेस आणि तुला असं का बरं वाटतंय. आता इथे एक लक्षात घ्यायला हवं की मानवी मनाची गंमत फार मोठी असते. माणसाचे मनात एक उणीवपण असते. तो कित्येक वेळा दुसऱ्याला प्रश्न विचारतो व त्याचेकडून स्वतःला अपेक्षित असे उत्तर त्याने द्यावे यासाठी त्या विषयाचे समर्थनही करतो. काही वेळा मनाच्या किंवा शरीराच्या दुर्बलतेमुळे माणसाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे अवघड जाते. त्यावेळी तो चांगुलपणाचा वेश धारण करतो. ज्यावेळी अयोग्य गोष्टी चांगल्याचा मुलामा धारण करतात त्यावेळी त्या गोष्टीचा त्याग करणे अवघड सुद्धा असते. इथे अर्जुनाला नेमके असेच काहीसे झाले आहे. तो कर्तव्यापेक्षा ज्ञानाला महत्त्व देऊन श्रेष्ठ समजत आहे व युद्ध कर्मामुळे निर्माण होणाऱ्या पापाची भीती बाळगत आहे. म्हणूनच आपले म्हणणे कसे योग्य आहे आणि ते भगवंताला पटवून देण्याचा तो प्रयत्न करतो आहे. म्हणून अर्जुन म्हणतो की कृष्णा, आता तुम्ही मला प्रथम ज्ञान श्रेष्ठ आहे असे सांगितले. त्यांनी ब्राह्मी स्थिती प्राप्त होते असे सुद्धा सांगितले आणि लगेच मी युद्ध करावे आणि कर्मयोगाचे आचरण करावे असे सुद्धा सांगितले आहे. आता जर बुद्धियोग श्रेष्ठ आहे त्याचे आचरण किंवा अभ्यास करणे अर्जुनाला सहज शक्य सुद्धा आहे आणि मी ते सहज करू पण शकतो आणि मी ज्ञानी व्हावे आणि सांख्य योगाचे आचरण करून ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्यावी असे भगवंत म्हणजे श्रीकृष्णा तू मला सांगत नाही आहेस आणि त्याला कर्माचे म्हणजे युद्धाचे आचरण कर असं सांगत आहेस. आणि आता तुला तर माहिती आहे की हे युद्धसुद्धा महाभयंकर आहे आणि त्याने मला पापसुद्धा लागणार आहे. युद्धाचे शेवटी सर्वांची भयंकर हानी होणार आहे आणि याचा न विचार करताच तू युद्धाचा आदेश देणे योग्य आहे का. आता इथे भगवंतांनी त्याला काय उत्तर द्यावे त्याच्या मनात मात्र असं आहे की भगवंतांनी म्हणावं की खरं आहे अर्जुना तू म्हणतोयस ते, पण ते भगवंत आहेत तर ते पुढे नंतर त्याला काय सांगतात ते आपण नंतर ऐकूया. आता ज्ञानदेव कृष्णार्जुनाची मैत्री सलगी त्यांचे नाते संबंध लक्षात घेऊन या प्रसंगाचे पुढील प्रमाणे वर्णन करतात. ते असं म्हणतात की अर्जुन कृष्णाला म्हणतो की तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता. आता
ह्या दोघांची मैत्री इतकी आहे, तर तो अगदी कृष्णाला लगेच असा म्हणजे धीटपणाने एक प्रकारचा प्रश्न करतोय की अरे तुला काही वाटत कसं नाही की हे असलं भयंकर कर्म मी करावं आणि असं तू मला काहीही सांगतोयस आणि तुला वाटतंय की मी ते सगळं तुझं ऐकावं. आता अर्जुन असं तर बोलला, पण त्याला दुसऱ्याच क्षणी लक्षात आलं की अरे आपण हे बोलतोय हे योग्य नाही. कसंही असलं तरी कृष्ण जरी सखा असला तरी तो आपल्यापेक्षा पुष्कळ श्रेष्ठ आहे. त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला इतकी मदत केली आहे, तेव्हा त्याला हे असं टाकून बोलणं किंवा असं टोचून बोलणं योग्य नाही. आणि म्हणून तो नाराज होऊ नये ह्यासाठी लगेच आपलं म्हणणं सावरून घेतोय आणि पुढील प्रश्न विचारतो आहे. तो काय विचारतोय ते पुढील श्लोकात पाहूया. इथे थांबूया. श्लोक दुसरा. या मिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम्. अर्थ, तुझ्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या दुटप्पी भाषणाने जणू काय भगवान अर्जुनाला गोंधळातच पाडित आहे, तरी त्याचे योगाने अर्जुनाचे कल्याण होईल असे एकच वाक्य किंवा एकच गोष्ट भगवंताने निश्चितपणे सांगावी. विवरण. दुसऱ्या अध्यायातील भगवंताचे बोलणे ऐकल्यावर सामान्य माणसाला गोंधळात पडल्यासारखे होईल. अर्जुनाचे नेमके अगदी तेच झाले आहे. म्हणून त्यांनी भगवंताला सांगितले किंवा विचारले की असे सरमिसळ करून उगाच गडबड गोंडा करून काहीतरी मला सांगू नकोस हं. कारण आधीच माझ्या मनात खूप गोंधळ निर्माण झाला आहे आणि काय करावे काय करू नये ते सुद्धा कळत नाही आहे. आणि आता एकदा तू बुद्धियोगी हो, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घे असे सांगतोयस, तर लगेच दुसरीकडे स्वधर्माचे आचरण करण्यासाठी युद्धासारखे कर्तव्य कर्मसुद्धा कर असं सांगतोयस. शिवाय अजून एक म्हणजे कर्मयोगापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे असं पण सांगतोयस. मग कमी प्रतीचा कर्मयोग मी का बरं करावा आणि असं अर्जुनाच्या मनात आलेलं आहे. आणि म्हणून त्याने भगवंताला तसं अगदी स्पष्टपणे विचारलंय. स्वतःचा अर्जुन हा स्वतः वेदांचा अभ्यास केलेला असा माणूस होता. पूर्व परंपरेप्रमाणे ज्ञानमार्ग हा संन्यास योग प्रतिपादन करणारा, तर कर्मयोग म्हणजे यज्ञयागादी गोष्टी वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण्याचा मार्ग होता. आता हे दोन्ही मार्ग पूर्णपणे वेगवेगळे किंवा स्वतंत्र आहेत असेच मानले जात होते. भगवंतांनी अर्जुनाला एका पाठोपाठ एक असे हे दोन्ही मार्ग सांगितल्याने संन्यास का कर्म याबाबत अर्जुनाचे मनात संदेह निर्माण झाला. शिवाय अर्जुन युद्ध सोडून संन्यास घ्यायला तर अगदी तयारच होता ना. मात्र भगवंत त्याला संन्यास न घेता युद्ध म्हणजे कर्म करायला का सांगतात हेच त्याला कळेनासे झालेले होते. आणि म्हणूनच अर्जुन भगवंताला म्हणतोय किंवा सांगतोय की त्यांनी त्याच्या कल्याणाचा एकच एक असा निश्चित मार्ग किंवा गोष्ट सांगावी, ज्यामध्ये त्याचे श्रेयस म्हणजे चिरंतन कल्याण असेल, शिवाय ते प्रेयस म्हणजे आवडणारे सुद्धा असेल आणि आचरण करायला सोपं सुद्धा असेल. प्रेयस असणारी गोष्ट आपले कल्याण करीलच असे नसते. भारतीय तत्त्वज्ञानात नेहमीच श्रेयसाला म्हणजे ज्यामध्ये माणसाचे अंतिम कल्याण आहे अशा गोष्टीलाच महत्त्व दिलेले आहे. आणि ज्ञानी अर्जुनसुद्धा श्रेयसाकडे जाणारा मार्ग निश्चितपणे सांगण्याची विनंती भगवंताजवळ करत आहे. अर्जुनाचे म्हणणे भगवंतांनी ऐकले व त्यांचे लक्षात आले की आपल्या उपदेशाने अर्जुनाचे मनात काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. म्हणून त्याचे समाधान करण्यासाठी त्यांनी पुढील प्रमाणे कर्मयोगाचे तत्व विशद करायला सुरुवात केली आहे. ते पुढील श्लोकात पाहूया. इथे थांबूया. नमस्कार. श्लोक तिसरा. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. अर्थ, हे निष्पाप अर्जुना, या लोकी सांख्यांची ज्ञानयोगामध्ये आणि योग्याची कर्मयोगामध्ये
अशी 2 प्रकारची निष्ठा असल्याचे मी यापूर्वीच तुला सांगितले आहे. विवरण. अर्जुनाने विचारलेला प्रश्न ऐकून भगवान त्याला म्हणाले की अरे, लोकांमध्ये प्रस्थापित असलेल्या आणि रूढ झालेल्या 2 विचारधारा मी तुला सांगितल्या आहेत. ज्ञानयोगामध्ये सांख्य तत्वाचे विचार आणि कर्मयोगात योगी जनांचे विचार काय ते सांगितलेत. भगवंताचे हे म्हणणे खरं तर सत्यच होते, कारण मागील अध्यायात त्यांनी श्लोक 11 ते 30 पर्यंत आत्मा, जीव, देह इत्यादीची माहिती सांगितली, जी ज्ञानमार्गाची म्हणजे सांख्य तत्वज्ञानाची आहे. त्यानुसार युद्ध करणे कसे श्रेयस आहे हेही त्यांनी सांगितले. श्लोक 31 ते 38 यामध्ये 38व्या श्लोकात जे ज्ञान व्यवहारात कसे उपयोगात आणायचे हेही सांगितले. म्हणजे कसं की सुख दुःखे समे कृत्वा आपल्याला श्लोक आठवत असतील. त्यानंतर योग मार्ग सांगून त्यात बुद्धीचा उपयोग करून कर्मबंध कसा तोडावा हेही सांगितले. यानंतर तू आत्मवान हो, आत्मा जाण, योगस्थ राहून कर्म कर, चित्ताचे समत्व म्हणजेच योग, अशी योगाची सोपी व्याख्यासुद्धा सांगितली. त्याचबरोबर बुद्धीपेक्षा कर्म कमी प्रतीचे असते, म्हणून कर्मयोगात बुद्धीचा उपयोगसुद्धा महत्त्वाचा आहे असे सांगितले होते. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे असं पण सांगितलं. यानंतर स्थितप्रज्ञाचे कौतुक करून त्यांची लक्षणे सांगितली. आता यामध्ये योग म्हणजे नक्की काय करावे हे सांगितले नसल्याने नुसते तत्वज्ञान ऐकून बहुतेक अर्जुन गोंधळून गेला आणि त्याने नक्की काय ते सांग अशी विनंती केली. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळी अर्जुन माझं श्रेयस काय, माझं कल्याण कशात आहे ते तू सांग अशी भगवंतांना प्रार्थना करतो किंवा विनंती करतो. आणि त्यानुसारच भगवंतांनी सांगितले की फक्त मतप्रणाली काय आहे ते सांगितले, पण प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही मार्ग वेगळे वेगळे नाही आहेत. कारण ज्ञानमार्गाचे आचरण बुद्धिवादी विचारी लोक करतात. त्यांना ज्ञान प्राप्त होताच ते परमात्म्याशी तद्रूप होऊन जातात. तर कर्मयोगी साधनेच्या द्वारे आपले ध्येय गाठतो. अर्थातच हा जरा विलंबाचा म्हणजे उशिराचा मार्ग आहे. यालाच पिपिलिका मार्ग असे म्हणतात. तर ज्ञानमार्ग म्हणजे विहंगम मार्ग. पण प्रत्येकाने आपली योग्यता बळ पाहून मार्ग निवडावा. मार्ग 2 असले तरी त्याचे ध्येय एकच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण विहंगम मार्ग म्हणजे काय आणि पिपिलिका मार्ग म्हणजे काय की हे दोन्ही बघूया. याबाबत ज्ञानदेवांनी सुंदर ओव्या लिहिल्या आहेत, त्या आधी पाहूया. ओव्या ऐकूया. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते, परी उपासती ते योग्य ते अधीनासे. देखे उत्पलवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे, केवतेनी एके वेळे, त्या मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. तैसे देख पा विहंगम मते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळती. आणि येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. आता थोडक्यात अर्थ त्याचा असा आहे की हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातात. तर त्यातला एक जवळचा म्हणजे ज्याला आपण नेहमी शॉर्टकट म्हणतो तो मार्ग आहे, पण तो मात्र ज्ञान मार्ग आहे. मग त्यालाच त्यांनी विहंगम मार्ग असं म्हटलं आहे. आणि त्याच्यासाठी सुंदर उपमा दिली आहे की झाडावर कुठेही फळ असलं, किती उंचावर असलं तरी पक्षी एका झेपेत तिथे जाऊन पोचतो आणि ते फळ प्राप्त करतो, कारण त्याला उडण्याची कला माहिती आहे. पण माणसांनी ते फळ खाल्लं बघितलं तरी त्याला तिथे एका क्षणात जाऊन पोचता येत नाही. त्याच्यासाठी सुंदर शब्द वापरले की तो हळूहळू ढाळे ढाळे,
तर ते अगदी अत्यंत हळूहळू किंवा वेगळ्या मार्गाने, कुणी शिडी लावून, कुणी झाडावर चढून, कुणी काहीतरी काठी हातात घेऊन किंवा अशा अन्य वेगवेगळ्या मार्गाने त्या फळाला प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि जे असा प्रयत्न करतात ते ते फळ प्राप्त करतातच, असं सांगितलेलं आहे. आणि यालाच कर्ममार्ग असं म्हटलेलं आहे. पुढे पाहूया. ज्ञानमार्गात कर्तेपणाच्या अभिमानाचा संपूर्ण त्याग करणे आवश्यक आहे. कारण अहंकाराचा संपूर्ण त्याग झाल्याखेरीज ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान हे परमेश्वरच आहे किंवा परमेश्वर म्हणजेच ज्ञान आहे. तर कर्मयोगात वर्णाश्रम, स्वभाव आणि प्राप्त परिस्थितीनुसार जे शास्त्रविहित कर्म समोर येईल ते कामना, ममता आणि आसक्ती यांचा संपूर्ण त्याग करून करावे लागते. याशिवाय यश अपयश म्हणजे सिद्धी किंवा असिद्धी याबाबत सम राहणे, चित्ताचे समत्व साधणे महत्त्वाचेच आहे. म्हणूनच ज्ञानयोग व कर्मयोग हे मूलतः भिन्न नाहीत. त्यांचे उद्दिष्ट एकच आहे. दोन्हीमध्ये कर्तेपणाचा व कामनेचा त्याग सांगितला आहे आणि तो महत्त्वाचाही आहे. याबद्दल पुढील श्लोकात भगवंत अनेक सांगत आहेत. ते पुढच्या श्लोकात पाहूया. इथे थांबूया. श्लोक 4. न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. अर्थ: विहित कर्मानुष्ठाना वाचून अधिकारी पुरुषाला ज्ञानयोगनिष्ठा प्राप्त होत नाही. तसेच ज्ञानरहित केवळ कर्माचा त्याग करण्यानेही तो ज्ञाननिष्ठेला प्राप्त होत नाही. विवरण: अर्जुनाने भगवंताला विचारले की तो युद्धासारखे घोर कर्म मला करायला का बरं सांगत आहे. त्यावर भगवान म्हणाले होते की कर्माचा आरंभ केला नाही म्हणून ते नैष्कर्म्य होत नाही. कारण नैष्कर्म्य म्हणजे कर्म न करणे, पण कर्म न करणे हे सुद्धा एक कर्मच ठरते. शिवाय असे कर्म न करण्याने ते कर्म करण्याचे फळ प्राप्त तर होत नाही, पण उलट उचित कर्तव्य कर्म न करण्याचे पाप मात्र त्याला लागते. अहिंसा परमो धर्मः याचा चुकीचा अर्थ लावून भारतातील अनेक राज्यकर्त्यांनी युद्ध टाळण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे भारतीयांचे नशिबी पारतंत्र्य आले. त्यांची घोर फळे सर्व भारतीय जनतेला भोगावीच लागली. म्हणून केवळ कर्म न करता संन्यस्त वृत्तीने राहिले तर सिद्धी मिळत नाही. तर कर्मयोगात निष्काम भावाने केलेले कर्म सिद्धी प्राप्त करून देते. ज्ञानमार्ग हा आत्मदर्शनाचे तत्वज्ञान सांगतो. त्यात आत्मा शांत, निश्चळ, अविनाशी असून तो अकर्ता म्हणजे निष्क्रियही आहे असेही सांगतात. त्यामुळे ज्ञानमार्ग संन्यासाचे प्रतिपादन करतो, तर योग मार्ग म्हणजे कर्मयोगात कर्माचे, यज्ञाचे प्रतिपादन करतो. तो मार्ग स्वर्ग कामना इच्छितो म्हणजेच भोगवाद सांगतो. मात्र भगवान श्रीकृष्णांना ज्ञानमार्गातील ज्ञानही हवे आहे, पण निष्क्रियता नको आहे. त्यांना ज्ञानाबरोबरच कर्मशीलता अभिप्रेत आहे. म्हणूनच ज्ञानमार्गातील संन्यासाचे खंडन करून कर्ममार्गातील भोगाचा त्यांनी निषेध केला आहे. म्हणजे ते असं म्हणतात की यज्ञ करून केवळ स्वर्गप्राप्तीची इच्छा करू नका, कारण की त्यांनी काही फारसं आपल्याला जिथे जायचं आहे त्या परमात्म्यापर्यंत आपण पोचू शकत नाही. कर्ममार्गात निष्काम भावपूर्वक कर्म केल्याने कर्मयोगाची सिद्धी होते. कामना ठेवून कर्म केले तर कर्म करण्याचा वेग शांत होत नाही, कारण ती इच्छा पूर्ण होईपर्यंत माणूस सतत खटपट करीतच राहतो आणि एक कामना पूर्ण झाली तर दुसरी, तिसरी असं सतत एकामागून एक सुरूच राहतं. म्हणूनच कामनेचा त्याग करून विहित कर्तव्य कर्म करणे गरजेचे असते असे भगवंत सांगत आहेत. कर्मयोगाचे आचरण करताना मनुष्याला नैष्कर्म्यता प्राप्त करायची आहे. ज्यावेळी मनुष्याची कर्मे बंधनरहित होतात ती स्थिती म्हणजे निष्कर्मता. ते कर्म कामनारहित असते. जसे बीजाची लाही झाली
की मग त्या बीजाला कोंब फुटत नाहीत, तिथून परत काही निर्माण होत नाही, जणू काही त्याचे येणे जाणेच संपते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बीज भाजूनी केलेलाही आता येणे जाणे नाही, कारण त्याची अंकुरण्याची क्षमता नाहीशी होते. केवळ लोककल्याणाचे इच्छेने केलेले सेवाकार्य, की ज्यात थोडासा सुद्धा स्वार्थ नसतो, कर्माचा त्याग न करता त्यामागे असलेला कर्तेपणाचा म्हणजे कर्माचा अभिमान त्यागायचा आहे. मी केले ही भावना समूळ नाहीशी व्हायला लागते आणि कामनेचा म्हणजे फळाची इच्छा पण त्याचाही आपण त्याग केला पाहिजे. वरवर पाहायला हे सगळं सोपं वाटतं, पण आचरण्यासाठी या सगळ्या गोष्टी अवघड आहेत हे आपल्याला अनुभवातनं कळतं. पण तरीसुद्धा माणसांनी सतत प्रयत्नशील असलंच पाहिजे आणि भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशाचा मार्ग अनुसरण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आता प्रापंचिक माणूस जेव्हा आत्मकल्याणाचा विचार करतो, तेव्हा तो प्रपंचातील विविध उपाधींना कंटाळलेला असतो. त्याबद्दल त्याचे मनात उद्विग्नता आलेली असते. अर्जुनाचे सुद्धा नेमके असेच झालेले आहे. लहानपणापासून अनेक संकटे, अपमान, कष्ट, दुःख अशा सगळ्या गोष्टी त्यांनी खूप सोसल्या आहेत. त्याच्या आयुष्यात सुख थोडे आणि कष्ट आणि दुःख खूप आले. आता सुद्धा युद्ध करून तरी काय मिळणार आहे, अशी त्याची मनस्थिती झालेली आहे. म्हणून तो भगवंताला म्हणत आहे की कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. तर मग हे असे युद्ध भयंकर कशाला करायचे, त्याच्यात कष्ट घ्यायचे, त्याच्यात ती काळजी सगळी आहे त्या सगळ्या यातना सोसायच्या आणि परत नक्की काय मिळणार आहे तेही आपल्याला माहिती नाही आहे. तर मग हे मी कशाला करू? त्याच्यापेक्षा सोपा आणि चांगला श्रेष्ठ असलेला ज्ञानयोगाचेच मला आचरण करावेसे वाटते. पण भगवंत त्याला काही कर्मयोगात राहून समत्व करून चित्ताचे समत्व करून योग साध असे सांगतायत. आता चित्ताचे समत्व साधले तर कर्माचे बंधन नाही, म्हणजे पापपुण्याचे बंधन होत नाही. आणि अर्जुनाने स्वधर्माचे व विहित कर्तव्य कर्म निष्काम बुद्धीने करावं असं पुन्हा पुन्हा भगवंत त्याला सांगत आहेत. इथे थांबूया. श्लोक 5. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. अर्थ, कोणीही एक क्षणभर सुद्धा कर्म केल्या वाचून राहू शकत नाही. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण सर्वांना परतंत्र बनवून त्यांच्याकडून कर्म करवितातच. विवरण: कोणताही माणूस किंवा सजीव प्राणी कर्म केल्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. कारण 3 गुणांनी युक्त म्हणजे सत्व रज तम अशा प्रकृतीचे संगात आत्मा आल्याने तो प्रकृतीचे अधीन होऊन प्रकृती सांगेल त्याप्रमाणे कर्म करीतच असतो. ज्ञानदेवांनी कर्माची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. ते म्हणतात, कर्म म्हणजे स्वभावे जे विश्वाकारू संभवे. या विश्वाची उत्पत्ती हेच कर्म आहे. मग येथे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा सुद्धा कर्म करणारच. म्हणून कर्मसन्यास ही कल्पनाच योग्य नाही, ती अगदी खुळेपणाची आहे. कारण सर्वसाधारणपणे स्थूल शरीराच्या क्रियांना कर्म असे म्हटले जाते. शिवाय मनाच्या क्रिया यासुद्धा कर्मच असतात. शारीरिक, वाचिक व मानसिक या सर्व क्रिया कर्मातच समाविष्ट असतात. मानसिक क्रियामध्ये निद्रा, चिंतन व समाधी या क्रिया आहेत. शरीराविषयी अहंता, ममता असताना कोणताही माणूस कोणत्याही अवस्थेत एक क्षणभरही कर्म केल्या वाचून राहूच शकत नाही. प्रकृती व तिचे गुण निरंतर क्रियाशील असतात आणि आत्मा स्वतः अक्रिय, असंग, निर्विकारी, निर्लेप असला तरी प्रकृतीच्या संगात म्हणजे जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत जीवाकडून कर्म हे केले जाणारच. कारण असे पहा की श्वास घेणे, खाणे, पिणे, झोपणे या सर्व देहाच्या क्रिया या कर्मच आहेत. अगदी कर्म न करण्याचा निश्चय केला व स्वस्थ बसून राहिले तरी ते सुद्धा एक कर्मच होते ना.
म्हणून कर्म करणे किंवा न करणे असे ठरवून काहीही करता येत नाही. अगदी सहज घडणारी गोष्ट आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे व कर्म न करण्याचा वेडेपणा करू नये. मात्र येथे एक गोष्ट प्रत्येक विचारी माणसांनी लक्षात घ्यावी की आपण कर्म करण्याबाबत जरी पराधीन असलो तरी राग, द्वेष, स्वार्थ या भावना कर्म करण्यात ठेवणे किंवा न ठेवणे याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. म्हणून या गोष्टी साध्य करता येतात. त्यासाठी फक्त मनाचा निश्चय आणि तसा प्रयत्न हवा. म्हणूनच जीव प्रकृतीच्या अधीन व गुणांनी बांधला गेल्याने परतंत्र होऊन गुणांच्या प्रेरणेने कर्म करीत असता जीव परतंत्र होऊन गुणांच्या प्रेरणेने कर्म करीत असला तरी प्रयत्नाने तो त्रिगुणापलीकडे नक्कीच जाऊ शकतो. तो स्वतंत्र होऊन स्वानंदाने संचार करतो. अशा पुरुषाला कर्माचा लेप लागत नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपले विहित कर्म करावे. आणि ज्ञानदेव ज्याप्रमाणे म्हणतात की संगू जव प्रकृतीचा तव बरी त्यागू न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे. तर असा आग्रह न धरता आपण आपले विहित कर्म सतत करावे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे थांबूया. श्लोक 6. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. अर्थ, जो विवेकशून्य पुरुष कर्मेंद्रियांचा संयम करून त्याच्या विषयांचे मनात चिंतन करतो तो ढोंगी आहे, त्याला मिथ्याचारी असे म्हटलेलं आहे. विवरण: जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्म होतच राहणार आहे असे मागील श्लोकात सांगितले. या श्लोकात अट्टाहासाने इंद्रियांचा संयम करून त्याच विषयाचे मनात चिंतन करणाऱ्याला ढोंगी म्हटलं आहे. म्हणूनच अट्टाहासाने इंद्रिय आवरून धरणे म्हणजे कर्मसन्यास होत नाही. कारण शरीराची स्तब्धता ठेवली तरी मनाने मात्र त्या क्रिया सुरूच राहतात. ज्यावेळी एखादी गोष्ट मी करणार नाही असे आपण म्हणतो त्यावेळी त्या गोष्टीचे चिंतन आपल्याला सतत घडत राहते. आपल्या नित्य व्यवहारातील उपवासाचे उदाहरण घेतले तर ही गोष्ट आपल्याला लगेच लक्षात येईल. आज माझा उपास आहे म्हणून आज मला काय काय खायचं नाही आहे याचा विचार सतत सुरू राहतो. मग एखादा आवडता पदार्थ समोर आला तर आपण खात नाही आणि लगेच म्हणतो की अगं मला आवडतो पण नको, आज माझा उपास आहे ना. मग तो पदार्थ आवडत असून आपण कसा खाल्ला नाही याचे वर्णन करतो. जणू आपण एखादा मोठा पुरुषार्थच केला आहे असे आपल्याला वाटत राहते. म्हणजेच विषयाचे चिंतन करून मनाने ते कर्म तर केव्हाच केले गेले होते, पण 4 लोकात त्याग केल्याची घमेंड मिरवली यापेक्षा तो पदार्थ खाल्ला असता तरी पण चाललं असतं ना. कर्माचे पण असेच आहे. आपण प्रत्यक्षात एखादे वाईट कर्म किंवा समाजात अगर कुटुंबात मान्य नसणारे निषिद्ध कर्म प्रत्यक्ष आचरणात आणत नाही, पण ते करावे असे मनात पुन्हा पुन्हा वाटत राहते. मनातल्या मनात दुसऱ्याला शिव्या देणे किंवा एखाद्याला चांगलं बदडून काढावं असं वाटणं किंवा त्याला एखादी जबरदस्त शारीरिक शिक्षा करावी असं सुद्धा वाटतं. पण शारीरिक दुर्बलता किंवा आपल्याला कोणी वाईट म्हणू नये किंवा आपल्याशी कोणी वैर करू नये म्हणून प्रत्यक्षात आपण तशा कोणत्याच गोष्टी कधीच करत नाही. पण या सर्व गोष्टी कर्मातच मोडतात. त्याचे बरे वाईट फळ मिळतच राहते. म्हणून मी कर्म करीत नाही असे मोठेपणाने कोणीच सांगू नये. कर्म करीत असताना मनःशांतीचा अनुभव मिळवावा यासाठी मनाचा संयम करावा, त्यावर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करावा. आपल्यावर कितीही संकटे आली तरी घाबरून जाऊ नये. शांतपणे विचार करावा म्हणजे त्याच्यावर उपाय नक्कीच सापडतो. पण संकटाचे नुसत्या कल्पनेने काम करायचे सोडू नये. आणि अर्जुनाला भगवंत हेच तर सांगत आहेत. कारण कर्माच्या परिणामाला म्हणजे युद्धाच्या परिणामाला घाबरूनच अर्जुन युद्ध नको म्हणतोय ना.
पण युद्ध न करण्याचे परिणामही मागील अध्यायात आपण पाहिले आहेत. जसे की भगवंत त्याला म्हणतात की अरे, हे धरुनी अवकळा करीती, तुला अपशब्द बोलतील, तुझा अपमान करतील आणि आत्तापर्यंत तू मिळवलेली सगळी कीर्ती सुद्धा एका क्षणात नाहीशी होईल आणि अपकीर्ती येईल. आणि अशा अनेक गोष्टी भगवंत त्याला समजावून सांगतात. आणि हे सर्व भयंकर असे भोग अर्जुनाला तर भोगावेच लागतील. म्हणून कर्माचा निरोध करू नको, प्राप्त कर्माचा स्वीकार करून ते मनापासून कर, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे थांबूया. श्लोक 7. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते. अर्थ: अर्जुना, जो पुरुष मनाने इंद्रियांचा संयम करून आसक्तीरहित होऊन कर्मेंद्रियांनी कर्मानुष्ठान करतो तो श्रेष्ठ आहे. विवरण: ज्ञानमार्गात कर्मविचार पुन्हा पुन्हा सांगितला जातो. तो म्हणजे की कर्माने बंधन प्राप्त होते. पण कर्मबंधन टाळायचे असेल तर या श्लोकात खालीलप्रमाणे विचार भगवंतांनी सांगितला आहे. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्य. मनसा म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असा व्यापक अर्थ आहे. मनाने इंद्रियांना वश करण्यासाठी विवेक बुद्धी हवी. मन आणि बुद्धी यांच्याशी स्वचा काहीही संबंध नाही असा अनुभव घेणे. मनाने इंद्रियांचा संयम केला तर इंद्रियांना स्वतःचा हट्ट शिल्लकच राहत नाही. मग मन सांगेल त्याप्रमाणे ते वर्तन करतात. इंद्रियांचे ठिकाणी माझेपणाचा संपूर्ण अभाव झाल्यास ती आपल्याला वश होतात. इंद्रियांना वश करणे फार महत्त्वाचे आहे. शिवाय शास्त्र मर्यादेनुसार नियमन करणे, निषिद्ध वाईट कर्मापासून त्यांना परावृत्त करणे व विहित कर्तव्य कर्म करण्यास प्रवृत्त करणे, याप्रमाणे नियमन केल्यास ती आपोआप संयमित सुद्धा होतात. प्रत्येकाची कर्म करताना कर्मात व कर्मफलात आसक्ती असते. त्यामुळेच दोष निर्माण होतो. म्हणून कर्माचा त्याग न करता आसक्तीचा त्याग करावा असे भगवंत सांगत आहेत. साधक जेव्हा शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धीला माझे किंवा माझ्यासाठी असे न समजता केवळ तत्परतेने कर्तव्य कर्माचे आचरण करू लागेल तर तो आसक्तीरहित होतो. केवळ दुसऱ्याचे हितासाठी कर्म केले तर फलासक्ती आपोआपच नष्ट होते. गीतेमध्ये भगवंतांनी स्वतःसाठी योग आणि कर्म मात्र दुसऱ्याचे हितासाठी करावे असे सांगितले आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचे जर स्वतःचे आयुष्य आपण पाहिले, त्याचा जीवनाचा आढावा घेतला तर त्यांनी अशाच गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी कुठलंही काम स्वतःसाठी कधीच केलेले नाही. म्हणूनच अर्जुन ज्याला घोर पापकर्म समजत आहे ते युद्ध तो स्वतःसाठी करीत आहे असे मानल्यामुळे त्या युद्धातील मनुष्यवधाचे पाप लागेल असे तो सारखे म्हणतो आहे. पण युद्ध हे एक कर्तव्य कर्म आहे व ते संपूर्ण समाजाचे हितासाठी, धर्माचे रक्षणासाठी आणि उद्धारासाठी आहे असे भगवंताचे म्हणणे आहे. युद्ध दुसऱ्यांसाठी आहे, त्याने अनेकांचे हित साध्य होणार आहे. त्यामुळे ते घोर पापकर्म नसल्याचा निर्वाळा भगवंत त्याला देत आहेत. कर्मेंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिय व 5 ज्ञानेंद्रिय. यामध्ये हात, पाय, शिश्न, गुद व जीभ ही 5 कर्मेंद्रिय आहेत. तर डोळे, कान, नाक, त्वचा, रसना ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कर्म करताना योगाचे आचरण करायचे आहे. त्यासाठी ही सर्व कर्मे मी माझ्यासाठी करीत आहे असा अहंभाव मनात ठेवू नये. तर ही सर्व कर्मे परमात्म्याने मला नेमून दिलेली आहेत आणि ही मी त्याच्यासाठी उपयोगात आणणार आहे हा भाव मनात असेल तर कर्मयोग साधतो. योग म्हणजे समत्व, परमेश्वराशी एकरूप होऊन प्रत्येक कर्म करणे, त्याबद्दल किंवा त्याचे परिणामाचे सुखदुःख न मानणे. परमात्मा म्हणजेच विराट रूपी समाज पुरुष आहे. पण आपल्या हे लक्षात येत नाही. प्रत्येकजण स्वतःचे स्वार्थासाठी, स्वतःचे मोठेपणासाठीच कार्यरत असतो. स्वतःपुढे त्यांना समाजहित, मानवधर्म, राष्ट्रधर्म याचा विसर पडतो.
म्हणून कर्मेंद्रियांनी कर्मयोग आचरत असताना असक्त राहावयास हवे. आसक्त शब्दात संग हा मूळ शब्द आहे. लगन किंवा जवळीक ती सुद्धा ममत्वाची म्हणजे माझेपणाची असणे म्हणजेच संग. कर्मात संग न करणे म्हणजे त्यात गुंतून न पडणे. कर्म करताना मनाने अलिप्तता ठेवायची. संग याचा अर्थ मन इंद्रियांच्या व त्यांच्या विषयात अंकित असणे, आणि ही स्थिती फार वाईट असते. म्हणून संग किंवा आसक्ती नकोच. कर्म दुसऱ्याचे हितासाठी केले की कर्मयोग होतो. म्हणून ज्याचे मनात स्वतःचे कल्याणाची इच्छा असेल त्याने प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करावा. अर्जुनाने त्याचे कल्याण कशात आहे ते सांग असे भगवंताला विनवले होते, आणि म्हणूनच भगवंत त्याला सांगतायत की प्राप्त परिस्थितीत युद्धाचे कर्तव्य कर्म केलेस तर त्यात तुझे नक्कीच हित आहे. ज्याला स्वतःचे ऐवजी विश्वाचे म्हणजे समाजाचे प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे असे वाटत असेल त्यांनी अनेक नवनवीन कार्यांचा आरंभ करावा. ज्याप्रमाणे समर्थांनी चिंता करतो विश्वाची म्हणून समाज जागृतीचे कार्य केले, असे कार्य करताना स्वतःचा स्वार्थ नको, त्यात आसक्तीही नको. कर्माचा अहंकार म्हणजे मी केले ही भावनासुद्धा नको. जे फलाच्या आसक्तीचा त्याग करून केवळ प्राणीमात्रांचे हितासाठी म्हणजे सर्व भूतहिते रतः याप्रमाणे वागतो त्याला आपोआपच असंगता येते. असा कर्मयोगी श्रेष्ठ असतो. दुसऱ्याचे सुखाने सुखी व्हावे, दुःखितांचे अश्रू करुणामय होऊन पुसावे, आणि असा पुरुष कर्मयोगाचाच अधिकारी असतो. तोच विशेष श्रेष्ठ मनुष्य होय. थोडक्यात हे विशेष श्रेष्ठत्व पुढील गोष्टींनी प्राप्त होते. मनाने व इंद्रियांचा संयम करून आसक्तीरहित होऊन कर्मयोगाचे आचरण करावे. इथे थांबूया. नमस्कार. श्लोक 8. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्जायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. अर्थ: म्हणून अर्जुना, तू नियत कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे कधीही अधिक चांगलेच आहे. कर्म केल्या वाचून तुझ्या शरीराचा निर्वाहसुद्धा होऊ शकणार नाही. विवरण: कर्मयोगाचे आचरण करणाऱ्यांनी या श्लोकाचे चांगले मनन करावे. कर्मयोगाचे आचरण कसे करावे ते यात सांगितले आहे. नियतं कुरु कर्मत्वं. नियत कर्म म्हणजे स्वभाव धर्मानुसार स्वतःसाठी कर्तव्य म्हणून निश्चित झालेले कर्म. नियत म्हणजे मर्यादेने युक्त, आपल्या अधिकारात असलेले, नियमानुसार कर्तव्य ठरलेले, आत्मसंयमाने निश्चित झालेले, ज्यात मर्यादेचे अतिक्रमण होत नाही. याशिवाय नित्य, सनातन, स्थिर, टाळण्यास अयोग्य, स्वीकृत व्रतानुसार कर्तव्य. म्हणजेच सतत कर्म करीत राहावे असा याचा अर्थ होतो. यामध्ये शास्त्रविहित कर्मे आणि नियत कर्मे अशी 2 प्रकारची कर्मे सांगितली आहेत. शास्त्राने मान्य केलेली ती विहित कर्मे. निषिद्ध कर्माचा त्याग करावा. निषिद्ध कर्मामध्ये खोटे बोलणे, चोरी, हिंसा, इतरांच्या वस्तूंची अगर संपत्तीची अभिलाषा बाळगणे या व अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करू नयेत. स्वभाव व परिस्थितीनुसार सुद्धा कर्म करावे. कर्मज्जायो ह्यकर्मणः. कर्माचा त्याग करण्यापेक्षा नियत कर्म करणे केव्हाही श्रेयस आहे. अर्जुनाला कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे हे कळल्यामुळे तो कर्म टाळून ज्ञानमार्गाचा अवलंब करावा असा विचार करतोय, आणि भगवंताला मात्र ते अजिबातच मान्य नाही आहे. कारण कर्तव्यापासून दूर जाणारा माणूस प्रमाद, आळस व निद्रेत आपला वेळ वाया घालवतो, किंवा शास्त्रविरोधी निषिद्ध कर्माच्या पण आहारी जाऊ शकतो, आणि हीच गोष्ट मानवाचे हिताचे नाही, आणि अर्जुनाला तर ते अजिबातच योग्य नाही.
शिवाय शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मणः. अर्जुनाला वाटले की कर्मच केले नाही तर आपोआपच नैष्कर्म्य होता येईल ना. पण भगवंत त्याला सांगतात की अरे, इतर सर्व गोष्टी सोडून दे. अगदी साधी महत्त्वाची गोष्ट तू लक्षात घे की कर्म केल्याशिवाय कोणाला स्वतःचा निर्वाह सुद्धा करता येत नाही. कर्मयोगात कर्तव्य कर्माचे योग्य रीतीने अनुष्ठान केल्यास कर्माची बाधा होत नाही. म्हणूनच ज्ञानयोगापेक्षा कर्मयोगाला कमी मानण्याचे काहीच कारण नाही. तसे पाहिले तर ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यात फक्त साधनेचा फरक आहे. मार्ग भिन्न असले तरी जेथे जायचे आहे ते ठिकाण निश्चितच आहे आणि ते एकच आहे. सर्वसामान्य माणसाने कर्मयोगाची साधना करावी. त्याला वेळ लागला तरी ती साध्य करणे अवघड मात्र नाही. कर्म हा शब्द कृ या धातूपासून बनलेले नाम आहे. याला तत्सम शब्द असे आहेत: कृत्य, कृती, क्रिया. हे सामान्य अर्थच श्रीकृष्ण भगवंताला इथे अभिप्रेत आहेत. म्हणूनच श्वसन, भोजन, प्राशन, चलन, बलन इत्यादी सर्व क्रिया ह्या कर्मच आहेत आणि याचे शिवाय शरीर राहू शकत नाही असं भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात. अकर्म स्वीकारले तरी या क्रिया मात्र कराव्याच लागतात आणि याचा सुद्धा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे. नियत कर्म म्हणजे नियतीने नेमून दिलेले कर्म. ते टाळण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी ते माणसाला करावेच लागते. कारण नियती म्हणजे या विश्वातील प्रत्येक घडामोडी नियंत्रित करणारी शक्ती आहे आणि ती म्हणजेच परब्रह्म. स्वतःला बुद्धिवादी म्हणणारे, परमेश्वर न मानणारे सुद्धा नियतीच्या हातातील खेळणे आहेत. अर्जुनाचे बाबतीत जर विचार केला तर युद्ध करणे त्याला नियतीनेच ठरवून दिले आहे. कारण युद्ध होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपापल्याकडून म्हणजे पांडवांच्याकडून खूप प्रयत्न केले होते. खुद्द भगवान श्रीकृष्णांनी स्वतः युद्धाचे दुष्परिणाम धृतराष्ट्राला आणि त्याच्या सर्व लोकांना सांगितले होते. पण या कशाचाच उपयोग झाला नाही आणि शेवटी युद्ध अटळ आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली. याचाच अर्थ समोर उभे ठाकलेले युद्ध ही गोष्ट नियतीनेच ठरवली होती असेच म्हणावे लागते. आणि म्हणूनच अर्जुनाने युद्ध केलेच पाहिजे असे भगवंत सांगत आहेत. ते कर्म टाळण्याचे ठरविले तरी ते टळणारे नव्हते. म्हणूनच नियत कर्मे केलीच पाहिजेत. ते सर्वश्रेष्ठ कर्तव्य असते. तसे केले नाही तर कर्तव्यच्युतीचे पाप माथी येते. त्याचे भयंकर परिणामसुद्धा भोगावेच लागतात. नियतकर्मात शास्त्रविहित कर्मांचा समावेश आहे. शास्त्र म्हणजे आप्त, आप्त म्हणजे नातेवाईक आणि आप्त म्हणजे तत्वज्ञानी, ज्याला ब्रह्मज्ञान झाले आहे ते, जे ईश्वराला प्राप्त झाले आहेत ते सुद्धा. यांना मानवी समाजाची परिस्थिती पाहून नियमात बदल करण्याचा अधिकार असतो. श्रीरामाने त्या कालच्या परिस्थितीनुसार पितृवचन व रघुकुलाची रीत पाळण्यासाठी वनवास पत्करला होता. पण श्रीकृष्णाने समाजहिताचा विचार लक्षात घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय यालाच प्राधान्य देऊन समाज नियम व चालीरीती यामध्ये बदल केला. अलीकडच्या काळात इतिहासात जर आपण बघितलं तर शिवाजी महाराजांनी परधर्मात गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणण्याचे कार्य केले आणि त्या काळाला ते आवश्यक असे जे काही धर्मनियम होते त्यात बदल घडवून आणले आणि तसे जनमानसही बदलले. स्वतः तशी कृतीसुद्धा केली. स्थल काल सापेक्ष कर्माचरणात बदल करावे लागतात. एकच एक नियम सदा सर्व काळ चालत नाही. म्हणून विवेक आणि विचाराने निर्णय घ्यावा लागतो. समाज नियम कसे असतात ते विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पूर्वीच्या काळी जे काही नियम होते ते आताच्या काळात लागू पडत नाहीत किंवा ते तसेच्या तसे पाळणे माणसाला शक्य नसते आणि म्हणूनच समाजहिताचे सर्व काही गोष्टी लक्षात घेऊन त्यामध्ये बदल केले जातात. यालाच परिवर्तन
किंवा समाज परिवर्तन असं पण आपण म्हणतो. म्हणजे मागच्या काळात जे बायकांनी शिकू नये किंवा विधवा, सधवा असल्या अनेक गोष्टी आपल्याकडे रूढी म्हणून ज्या काही प्रचलित झाल्या होत्या, त्यात आता कितीतरी बदल केले गेले आहेत आणि यात आपल्याला समाजाचं हित दिसून आलेलं आहे. इथे थांबूया. धन्यवाद.